नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित पालक पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ते होणार आहे, कारण बहुतेक जिल्ह्यामधून आता शेतकऱ्यांची माहिती मिळवण्यास सुरुवात झाली आहे. त्यांची कागदपत्रे सुद्धा त्यांना जमा करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच तुमची कर्जमाफी होऊन जाईल. पण त्याकरिता काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तुम्हाला काही कागदपत्रे जमा करून ठेवायची आहेत, ती कोणती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी अशा महत्त्वपूर्ण अपडेटकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर आता पाहूयात त्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत. तर येथे पहा, राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत वेग आणण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कार्यकारी सेवा सोसायट्या आणि संबंधित विभागांनी तयारी आता अधिक कडक केली आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याने शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून बँकेत जमा करावी. आता तुम्हाला कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत ते आपण पुढे पाहूया. याकरिता लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे. पहिलं म्हणजे कर्जाकरिता गहाण दिलेला सातबारा, म्हणजे तुमचा जो सातबारा तुम्ही दिला आहे त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला काढून ठेवायची आहे, किंवा तुमचा जो आट असेल तो आट तुम्ही काढून ठेवून द्या. त्यानंतर पहा, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत. त्याचबरोबरीनं पहा, फार्मर ID आणि पॅन कार्ड झेरॉक्स प्रत. आता बहुतेक सर्व शेतकऱ्यांकडे त्यांचा फार्मर ID आहे, परंतु जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन कसं काढायचं त्याकरिता मी लिंक देतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते काढू शकता. त्यानंतर पहा, तुमचं सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स प्रत, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्या बँकेचं पासबुक. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं अकाउंट जे आहे ते इंडिव्हिज्युअल असणं आवश्यक आहे. जॉईंट खाते देऊ नका, ते चालणार नाही. आणि ते खातं तुमच्या नावानं असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा, कर्ज खाते KCC झेरॉक्स प्रत. KCC म्हणजेच तुम्ही किसान क्रेडिट कार्डचं कर्ज काढलं असेल किंवा अजून कुठलं कर्ज असेल तर त्याची प्रत तुम्हाला तेथे द्यायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक. आता जो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तोच तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. आता ही सर्व कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची काय सूचना केली आहे पहा. तसंच मूळ कर्जदार जर मयत असेल तर त्याचे एक वारसदार नेमून स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट किंवा नोटरी करून संबंधित सर्व कागदपत्र आपल्या संस्थेच्या सचिवाकडे स्वप्रमाणित करून लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून आपली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरण्यात मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व कागदपत्र तयार ठेवा, लवकरच तुमची कर्जमाफी होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.